मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून आपल्या मागण्यांसाठी सरकारला 13 ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश तातडीनं लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण आज बुधवारी स्थगित करण्यात आलं। दरम्यान जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला आता 13 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस होता। त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतले नाही, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाजानं चिंता व्यक्त केली होती। यामुळे अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली। त्यानुसार मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। जात वैधता प्रमाणपत्राची मुदतवाढ देत असताना एसीबीसी, कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा। ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांना म्हणजे मागील त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं हे मार्गी लावा। हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि सातारा संस्थान ही तिन्ही गॅझेट लवकरात लवकर लागू करा, अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत। माझ्या समाजासाठी मी उपोषण केलं। माझ्या शरीराला काय त्रास होत आहे याची जाणीव मराठ्यांच्या नेत्यांना नाही। ते नेत्यांची बाजू घेता घेता समाजाच्या विरोधात बोलत आहेत। प्रवीण दरेकर, छगन भुजबळ यांचं रक्त एक झालं की काय, असा सवाल त्यांनी उपस्थित करत फक्त माझं उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो, असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय।